बाबा इकडे पाय एकदम आगा कोणता किल्ला आहे हा? जरा किल्ल्याची माहिती द्या आम्हाला. सांगा किल्ल्याबद्दल सांगा ना. कोण याचं नाव काय होतं आधी, आता काय सांगता? किल्ल्याचं नाव अगोदर हा कोंढाणा होता. हा मग राघवाचं लग्न होतं त्यावेळेस हा शिवाजी मालुसरे हा शिवाजी महाराजांकडे पत्रिका घेऊन गेले हा राघवाच्या लग्नाची. हा पण शिवाजी महाराज जरा चिंतेत होते हा कारण त्यांना कोंढाणा घ्यायचा होता. मग कोंढाणा तेव्हाच काय घ्यायचा होता? नंतर घेऊ शकलं असतं ना. नंतर घेऊ शकले असते हा हा पण ती एक मोहीम असते. हा ती मोहीम हत्या करायची वेळ असते. हा चुकून इकडे इकडे सरळ. हा मग काय झालं? त्यावेळेसच तो का टाइम निश्चित केलेला असतो. हा म्हणून मग त्यावेळेस त्यांनी तो राघवाचं लग्न आधी लगीन कोंढाण्याचे हा म्हणून तानाजी मालुसरेनं हा कोंढाण्यावर स्वारी केली हा आणि तो गट जिंकला आणि तानाजी मालुसरे धारा तिरछी पडले आणि वारले. आणि त्या गडावर जो होता म्हणजे काय कोण असते तो ज्याच्याकडे गड असते पुरा किंवा याचं रक्षण तू कर, कोण होता ठेवेल? राजपूत होता कोणतरी, उदयभान राठोड. उदयभान राठोड पण त्याच्यातच मेला. म्हणजे हे तानाजी मालुसरे होते ना एकत्रच ते दोघं, म्हणजे एकमेकांना एवढे ते थकले होते की दोघंही मरून गेले. उदयभान राठोड हो. इकडे वरती हा नाही इकडे जाऊ आधी. इकडे पण जाऊ शकतो. हे टिळकांचं निवासस्थान आहे बाबा, लोकमान्य टिळक. हे का त्यांचं ते दिसतंय का तिथली तर त्यांचा छोटासा पुतळा बसवलेला आहे. धुकं वाढलंय, आजूबाजूला काही दिसत नाहीये. रस्ता असा एकदम थोडा दिसतो. ओके. बाळ गंगाधर टिळक जन्म 23 जुलै 1856 आणि मृत्यू 1 ऑगस्ट 1920. म्हणजे त्यांनी स्वातंत्र्य पण पाहिलं नाही. आणखी काय काय माहिती आहे किल्ल्याबद्दल तुम्हाला? एवढंच माहिती आहे फक्त? मग हे तर सगळ्यालाच माहित असते. इकडे जा पुढे थोडं समोर जाऊ.